नमस्कार. आजच्या एपिसोडला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर वल्लरीला जाग येते आणि जेव्हा ती डॉक्टरच्या समोर येणार आहे तेव्हा सगळे तिला एक्सप्लेन करतील आणि वल्लरी अक्षरशः त्यांच्या पायावरती पडते. पण तिचं एक्सप्रेशन नर्मदावाले असतात, त्याच्यामुळे गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड होणार आहेत. मीनवाईल अण्णा एक लिंबूला काहीतरी बांधतात आणि ते सांगतात की हा लिंबू जिथे थांबेल तिथे नेगेटिव्ह एनर्जी असेल आणि त्या हिशोबाने त्यांचा प्रवास सुरू होतो. इकडे डॉक्टर सगळ्यांना सांगतात की आपण आता गेम खेळूया, ज्या गेमने ते नर्मदा आणि लालीपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्यानंतर खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे वल्लरीच्या आतमध्ये नर्मदा असते, तिला जाग येते आणि ती जशी दार उघडते इकडे तेजा म्हणत असते जसं वल्लरीला जाग येईल ना तुम्ही एकदा तिच्याशी बोलून घ्या आणि या सगळ्या प्रॉब्लेममधून तिला बाहेर काढा. तेव्हा ते म्हणायला लागतात तुम्ही काळजी करू नका, मी डॉक्टर आहे, मी लवकरच या सगळ्यातून मार्ग काढेल. तेवढ्यात तेजाचं लक्ष जातं की वल्लरीला जाग आली आहे. तेव्हा ती म्हणते हे ना खूप मोठे डॉक्टर आहेत, खरं म्हटलं तर हे इथे तुझी ट्रीटमेंट करायला आले आहेत आणि या ट्रीटमेंट नंतर तू नक्कीच बरी होणार आहे. वल्लरीच्या तोंडातून शब्द निघत नसतात. तेव्हा तेजा म्हणते तुला माहितीये का हे इथेच फेमस नाही आहेत, परदेशी सुद्धा यांचे खूप सारे पेशंट आहेत आणि या सगळ्या गोष्टीतून हे सगळ्यांना मार्ग काढतात. तेवढ्यात इंदुमती त्यांच्या जवळ येते आणि म्हणते वल्लरी काही बोलत का नाही, नेमकं हे प्रकरण काय आहे. ती थोडी घाबरून गेलेली असते. तेवढ्यात वल्लरी त्यांच्याकडे रागारागात बघते आणि अक्षरशः त्यांच्या पायावरती पडते. तेव्हा ते म्हणायला लागते डॉक्टर प्लीज मला या सगळ्यातून बाहेर काढा, मला खरंच या सगळ्यातून लवकर बाहेर निघायचं आहे, मला खरंच समजत नाही काय करावं. तेवढ्यात तेजा तिच्या जवळ येते आणि म्हणते डॉक्टर याच कारणासाठी आले आहेत ना, वल्लरी तू पॅनिक होऊ नको, डॉक्टर नक्कीच तुला याच्यातून बाहेर काढतील. तेव्हा डॉक्टर म्हणतात मला तुमच्याशी थोडं बोलावं लागेल, त्यासाठी तुम्ही मला कॉपरेट करा, त्यानंतर आपण पुढचं बोलूया. तेव्हा वल्लरी असं घाबरण्याचं नाटक करत असते. तेजा म्हणायला लागते वल्लरी तू काळजी करू नको, डॉक्टर आहेत ना ते नक्कीच तुला या सगळ्यातून बाहेर काढतील आणि तुला जे पाहिजे ना ते नक्कीच मिळून जाईल. पण बाकी सगळे थोडे घाबरलेले असतात. तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही मला तुमची स्टोरी सांगा, म्हणजे कसं पुढचं आपण सोल्युशन काढता येईल. पण नर्मदा थोडी वेगळ्या मोडमध्ये असते. तर दुसरीकडे अण्णा म्हणत असतात याच गावापासून या गोष्टींची सुरुवात झाली आहे. तेव्हा मनोज विचारतो आता पुढे काय करायचं आहे ते तर अण्णा सांगा. तेव्हा अण्णा एक धागा आणि एक लिंबू काढतात, त्या धाग्याने लिंबूला पूर्णपणे बांधतात आणि कुठले तरी मंत्र म्हणत असतात. मनोज विचारतो हे सगळं काय आहे, याच्याने आपल्याला काय मिळणार आहे. तेव्हा ते म्हणतात याच्याने खूप साऱ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. हा जो धागा आहे ना आणि हा लिंबू जोपर्यंत जिथपर्यंत गोल गोल फिरत राहील ना तोपर्यंत सगळीकडे चांगली एनर्जी आहे आणि जिथे हा लिंबू फिरणं बंद होईल तिथे निगेटिव्ह एनर्जीचा स्रोत आहे. म्हणून आपल्याला त्या जागेपासून पोचायला पाहिजे. तिथेच वल्लरीच्या बाबतीत सगळ्या गोष्टी घडल्या असतील. ते दोघं लगेच प्रवास सुरू करतात आणि हे सगळं होत असताना हर्षितला काही हे पटलेलं नसतं. तेव्हा तो म्हणतो खरंच मनोज दादा हे सगळं गरजेचं आहे का, म्हणजे मला नाही वाटत एका लिंबूने आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तेव्हा मनोज म्हणतो हे बघ मला आता फक्त आणि फक्त माझ्या वल्लरीची काळजी आहे. मग अण्णा जे काही बोलतात ना त्यामुळे जर वल्लरी बरी होणार असेल तर मी सगळ्याच गोष्टी एक्सेप्ट करायला तयार आहे. म्हणून आता तरी आपल्याला अण्णांच्या बरोबर जायला पाहिजे. ते दोघं लगेच अण्णांच्या बरोबर प्रवास सुरू करतात. तर दुसरीकडे इकडे डॉक्टर म्हणत असतात चला आता आपण एक गेम खेळूया. तेव्हा इंदुमती म्हणते नाही नाही माझे तर पाय दुखतात, माझ्याकडून गेम काही होणार नाही, मी झोपायला जाते. तेव्हा ते म्हणतात गेम म्हणजे अशी गेम नाही आहे ज्यामुळे कोणाला त्रास होईल, आपण एका जागेवरती बसूनच गेम खेळायची आहे आणि ती गेम प्रेरणा सुद्धा खेळू शकता. तेव्हा प्रेरणा म्हणते तुम्ही तरी ते वल्लरीची ट्रीटमेंट करायला आले आहात ना, मग तुम्ही गेम हे सगळं काय प्रकरण आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात माझी
उपचार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, म्हणून मी सरळ सरळ प्रश्न उत्तर करत नाही. गेम खेळून काही ना काही गोष्टीपर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करतो. आता सगळ्यांनी आपण गेम खेळूया, ज्यापासून आपण पुढच्या गोष्टींना सुरुवात करू. आता गेम अशी असणार आहे की मी एखादं तुम्हाला वर्ड देईल आणि त्या वर्डनुसार तुम्हाला तुमच्या मनात जे काही येईल ना ते पुढचं सांगायचं आहे. म्हणजे मी वर्ड देईल, त्याचं वल्लरी उत्तर देईल, वल्लरी नंतर तेजा आणि प्रेरणा आणि मग इंदू काकी, असं आपण सगळा प्रवास करू. तेवढ्या डॉक्टर विचारतात तहान, तेव्हा वल्लरी म्हणायला लागते पाणी. इकडे तेजा म्हणायला लागते पाणी म्हणजे नदी, नदीनंतर इकडे मासे, जाळ, असं सगळ्या एक एक करून सगळ्यांच्या गोष्टी सुरू होतात. आणि तेवढ्यात प्रेरणावरती बारी येते. प्रेरणा चुकून पुन्हा पाणीच म्हणते. तेव्हा सगळेजण तिला समजवतात आणि म्हणतात नाही नाही वेगावर. त्या लोकांची गेम जोरदार सुरू असते. तर दुसरीकडे अण्णा इकडे त्या लिंबूला घेऊन एका जागेवरती पोचतात आणि ते म्हणायला लागतात आता इथे पुढचा प्रवास सुरू होणार आहे, म्हणून तुम्ही लोकांनी जरा सावध राहा. ते पुढे पुढे जायला लागलेले असतात. तेवढ्यात ते त्या सर्कलच्या जवळ पोचतात आणि तिथे तो लिंबू तुटून पडतो. ते बघता अण्णा म्हणायला लागतात बघा इथेच नेगेटिव्ह एनर्जी आहे, म्हणून तर लिंबू धागा सोडून तिथे गेला आहे. तेव्हा मनोज म्हणायला लागतो हो अण्णा, आम्ही त्या दिवशी आलो होतो ना तेव्हा वल्लरी इथेच आली होती आणि इथेच तिला ती मुलगी सुद्धा सापडली होती. तेव्हा अण्णा म्हणतात बरोबर आहे, त्या मुलीला स्वतःची स्टोरी सांगायची होती आणि वल्लरी तिच्या जवळ आली, त्यामुळे तिने वल्लरीला काबूमध्ये केलं आहे. त्याचमुळे हे सगळं घडत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. मी इथेच थांबणार आहे आणि मला या सगळ्याच्या मुळापर्यंत जायचं आहे. जाताना एक गोष्ट आठवण ठेवा, कोणी रस्त्यात मिळालं, कोणी काही खायला दिलं, प्यायला दिलं, बिलकुल काही करायचं नाही. घरी गेल्यानंतर कोणत्याही गोष्टीला स्पर्श करायचं नाही. घरी जाऊन पहिले आंघोळ करायची आणि त्यानंतरच नॉर्मल व्हायचं. आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. मला शोधण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जीवावरती बेतू शकतं. जर मी नाही आलो तर समजा मी अजून सुद्धा काहीतरी प्रकरणामध्ये अडकलेलो आहोत, म्हणून तुम्ही निघून जा. तेव्हा मनोज आणि हर्षित म्हणतात नाही नाही अण्णा, आम्ही तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. अण्णा खूप पिसळतात आणि म्हणतात सांगितलं ना आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, मी सांगतोय ना तसंच करा. अण्णा लगेच त्यांना तिथून पाठवून देतात आणि ते त्यांच्या मंत्रांना सुरुवात करतात. दुसरीकडे इकडे गेमला सुरुवात झालेली असते. तेवढ्यात पुन्हा सगळ्या गोष्टी येतात आणि एक जण आई, वडील, आजोबा आणि तेवढ्यात इंदुमती बाळ म्हणते. ते बघता लगेच इकडे डॉक्टर म्हणायला लागतात लाली. हे ऐकल्यानंतर लगेच वल्लरी म्हणते माझं पोर. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीन चलते. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात कोण तुझी पोर जी जगात नाहीच आहे का? तेव्हा नर्मदा बाहेर येते आणि म्हणायला लागते माझ्या पोरीबद्दल काही बोलायचं नाही. ए डॉक्टर, तुझा जो शहाणपणा आहे ना तो तुझ्याजवळ ठेवायचा. माझी पोर आहे आणि ती कशी आहे मला चांगल्याच प्रकारे माहिती आहे. तेव्हा ते म्हणतात मग सांग ना तुझी काय स्टोरी आहे, कोण आहेस तू, कोण आहे तुझी मुलगी आणि तुम्ही ते काय करताय? तेव्हा ती म्हणते मी तुला का सांगू माझी स्टोरी. तर दुसरीकडे अण्णा इकडे त्या जागेवरती आलेले असतात. ते मंत्रोपचार करायला सुरुवात करतात. तेवढ्यात ती नेगेटिव्ह एनर्जी त्यांना तिथे खेचते आणि ते त्या सर्कलमध्ये पडतात. तेव्हा त्यांचे पाय खाली रुपायला लागलेले असतात आणि अण्णा अक्षरशः खाली खाली जायला लागलेले असतात. आणि तिथेच ती लालीची भावली सुद्धा असते आणि ती भावली थोडीशी अशी सॅड वाटत असते. तर दुसरीकडे इकडे डॉक्टर म्हणत असतात सांग की तुझी स्टोरी काय आहे, तू सांगत का नाही, कोण तू नर्मदा आणि कोण तुझी लाली. हे सगळं खोटं आहे. तू जे घाबरवण्याचा प्रयत्न करते ना मी घाबरणारा नाही आहे. मग जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. तेव्हा तेजा आणि बाकी सगळे खूप घाबरून गेलेले असतात. तेव्हा नर्मदा म्हणते मी तुला का सांगू रे, आणि तुला काय वाटतं मला कोणता आजार झाला आहे का? मला कोणता आजार बिजार झाला नाही. ही पोट्टी माझं झाड आहे आणि याच्यामध्ये मी राहणार आहे, म्हणून इथून निघून जायचं. तेव्हा तो म्हणते हे बघ मी तुला घाबरत विब्रत नाही, म्हणून माझ्या बाबतीत काही करण्याचा विचार सुद्धा करू नको. तुझी काय स्टोरी आहे ते सांग, म्हणजे आम्हाला समजेल तुझ्या बाबतीत काय करायचं आहे.
आणि हे जे तू नाटकं करते ना, घाबरवण्याचं, लोकांच्या अंगावरती धावून जाण्याचा, याचा काही उपयोग होणार नाही. तेवढ्यात ती अक्षरशः तेजा आणि प्रेरणाच्या अंगावरती धावून जात असते. डॉक्टर म्हणायला लागतात, तुला जे सांगितलंय ते सांग. एक काम कर ना, तुझी लाली आहे ना, लालीचं चित्र बनवून दाखव. ते सुद्धा तुला जमणार नाही ग, मला नाही वाटत तुला हे जमू शकतं. तेवढ्यात ते तेजाला इशारा करतात की तिच्यासाठी जरा गोष्टी कॉम्प्लिकेटेड कर. तेजा म्हणायला लागते, नाही वल्लरी, तुला जमणार नाही ग, सोडून टाक तू. तेव्हा ती तिच्या जवळ जाते आणि म्हणते, हे काय पटते, मला काय बोलायचं नाही माझ्या पोरीबद्दल मला सगळंच माहिती आहे. तेवढ्यात प्रेरणा म्हणायला लागते, तेजा बरोबरच बोलते, वल्लरी तुला नाही जमणार ग, हे सगळं तुझ्या बसमध्ये नाही आहे. तेव्हा ती तिच्यावरती भडकते आणि म्हणते, मी बनवून दाखवेल माझ्या पोरीचा फोटो आणि तुम्हाला दाखवतेस मी चित्र कसं बनवेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तू बोलतेस ना तुला हे सगळं जमणार आहे, मग घाबरवण्याच्या जास्ती आणि तोंड चालवण्याच्या जास्ती एक काम कर, तुझ्या पोरीचं चित्र बनवून दाखव. तेवढ्यात तेजा लगेच तिला एक ड्रॉइंगची बुक आणि पेन्सिल देते. ते बघतात डॉक्टर म्हणायला, तर चला चला कामाला लागा, लवकरात लवकर पेंटिंग बनवायला घ्या. हे राग जे आहे ना ते दुसऱ्या कोणाला दाखवा, माझा याच्यावरती काही फारसा विश्वास नाही. दुसरीकडे अण्णा त्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेले असतात. तर इकडे हर्षित आणि मनोज म्हणत असतात, खूप वेळ झाला अण्णा अजून आले नाही, आपण त्यांना शोधायला जायचं का. तेव्हा हर्षित म्हणतो, पण त्यांनी तर सांगितलं आहे ना तिकडे येऊ नका, मग आपण कसं जायचं. तेव्हा तो म्हणतो, नाही मला असं वाटतं आपल्याला जायला पाहिजे. दुसरीकडे अण्णांना त्या वादळामध्ये पूर्णपणे जखडून घेतलेलं असतं. तर इकडे मनोज म्हणायला लागतो, मला नाही वाटत आपल्याला अण्णांना सोडून जायला पाहिजे, आपल्याला लवकरात लवकर त्यांच्या जवळ जायला पाहिजे. चल आपण जाऊया आणि त्यांना शोधून येऊया. अण्णा इकडे पूर्ण त्या वादळामध्ये गेलेले असतात. तर हे दोघं इकडे अण्णांचा शोध घ्यायला सुरुवात करतात. दुसरीकडे पेंटिंग बनवायला वल्लरीने सुरुवात केलेली असते. डॉक्टर तिच्यावरती बारीक लक्ष ठेवून असतात आणि इंदुमती काय चाललंय हे बघण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. डॉक्टर तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, हे असं ना कोणीही करू शकतं, नीट काढ ग, ज्याने आम्हाला समजू शकेल. तेव्हा प्रेरणा आणि या सगळ्या खूप घाबरून गेलेले असतात. तेव्हा इंदुमती म्हणायला लागते, अगं मलाही बघू द्या ना ती काय करते. तेव्हा तेजा म्हणायला लागते, हो तुम्हीच बघा, तुमची सगळ्यात जास्त इथे गरज आहे ना. डॉक्टर तिच्या जवळ जातात आणि म्हणतात, नीट बनव ना ग, काय करतेस तू. तेव्हा ती म्हणते, गप्परा, मला शिकू नको, माझ्या पोरीचा फोटो कसा बनवायचा आहे मला सगळं येतं आणि मी बनवूनच दाखवेल. तेवढ्यात या लोकी थोड्या घाबरून गेलेले असतात. दुसरीकडे अण्णा या वादळामध्ये अडकलेले असतात. मनोज आणि हर्षित ऑलमोस्ट त्यांच्या जवळ पोचायला आलेले असतात. इकडे वल्लरी ती ड्रॉइंग कंप्लीट करण्यावरती असते आणि तेवढ्यात डॉक्टर ही तिच्यावरती बारीक लक्ष ठेवतात. तेव्हा त्याच्या म्हणते, तुम्ही एक काम करा काकू, तुम्हीच जा ना पुढे आणि तुम्हीच बघा काय चाललं आहे. इकडे डॉक्टर तिला पूर्णपणे खिजवण्याचा प्रयत्न करत असतात की ही काहीतरी बोलेल, पण ती तिच्या तोंडातून शब्द काढत नसते आणि ती तिच्या कामामध्ये असते. डॉक्टरला ती फुल खुन्नस देत असते. तर दुसरीकडे प्रेरणा विचारते, काय ग, आपल्या वल्लरीला तर ड्रॉइंग येत नाही, खरंच हे सगळं चालेल का. तेव्हा इंदुमती म्हणते, जे झाड असतं ना त्याला सगळं येतं, म्हणून मला तरी वाटतंय की ही पेंटिंग नक्कीच काढेल आणि हे सगळं नक्कीच यशस्वी होईल. इकडे वल्लरीने पेंटिंग काढायला सुरुवात पूर्णपणे केलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. इकडे पेंटिंग ऑलमोस्ट झालेली असते आणि दुसरीकडे अण्णा इकडे त्या जाळामध्ये पुरे ते अडकलेले असतात. तेवढ्यात मनोज आणि हर्षित तिथे पोचतात. तर इकडे डॉक्टर विचारत असतात, मला एक सांगा, ही पेंटिंग किंवा या मुलीला तुम्ही पहिले बघितलं आहे का, कारण की ही मुलगी आणि या पेंटिंगचा काहीतरी नक्कीच संबंध आहे. ते लालीची पेंटिंग सगळ्यांना दाखवत असतात. दुसरीकडे वादळवारा खूप जास्त झालेला असतो आणि हे दोघं त्याच्यामध्ये अडकलेले असतात. इकडे त्या पेंटिंगला बघून या दोघींना काही समजत नसतं आणि वल्लरी ढसाढसा हसायला लागलेली असते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर हे सगळं खरं आहे की खोटं आहे ते मलाही समजत नाही आहे, पण माझा एक ट्रस्ट आहे की जसं पॉझिटिव्ह एनर्जी आहे तसं नेगेटिव्ह एनर्जी सुद्धा असेल. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू फॉर वॉचिंग.